ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलंय? स्टोअर प्रोसिजर, राईट? स्टोअर प्रोसिजर विदाउट पॅरामीटर अँड विथ पॅरामीटर झालंय, विथ इन पॅरामीटर झाले, राईट? ओके. सो आज आपल्याला बघायचं आहे थर्ड, स्टोअर प्रोसिजर विथ इन अँड आउट पॅरामीटर. ओके. ठीक आहे. सिंटॅक्स लक्षात आहे ना सर्वांच्या? स्टोअर प्रोसिजरचा काय सिंटॅक्स आहे? ओके. सो एक क्वेश्चन घेऊ आधी आपण. ठीक आहे. सो सिंपल क्वेश्चन आहे, जस्ट एम्प्लॉय नंबर इनपुट मध्ये द्यायचा आहे आणि आउटपुट काय पाहिजे. सपोज आपण जे पर्टिक्युलर एम्प्लॉय नंबर इनपुटला देणार आहे, मला त्याची टोटल सॅलरी आउटपुट मध्ये पाहिजे. ठीक आहे. सो सेम आपण जर इन पॅरामीटरने सॉल्व्ह करायचं झालं तर कसं करतोय? डिलिमिटर डबल डॉलर क्रिएट प्रोसिजर. ओके. फॉर यामध्ये आपण जे काल क्रिएट केलं तर मी त्यांना ड्रॉप करतो. ठीक, सेम सेम नेम होते. स्टोअर प्रोसिजर EMP टोटल सॅलरी करतो. ठीक आहे. ओपन क्लोज पॅरेंथेसिस बिगिन एंड डबल डॉलर डिलिमिटर सेमिकोलन. ओके. देन क्वेरी काय आहे? एम्प्लॉय नंबर इनपुट देणार आहे. सो इनपुट P_ EMP नंबर इंट बिगिन एंड ब्लॉक मध्ये सिलेक्ट सम ऑफ सॅलरी ॲज टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज, राईट? जॉईन करायची गरज आहे का? ग्रुप बाय. ओके. वेअर ची कंडिशन राहील, राईट? वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू P_ EMP नंबर ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. क्लिअर आहे? तर मी या क्वेरीला रन करतोय. ओके. आउटपुट कसं चेक करणार? कॉल EMP टोटल सॅलरी ओपन क्लोज पॅरेंथेसिस 11,000, राईट? ओके. सॉरी, सॅल. क्लिअर आहे? काल आपण हे बघितलंय की इनपुट पॅरामीटर कसं वर्क करतं. आज आपल्याला बघायचं आहे इन आणि आउट पॅरामीटर कसे वर्क करणार. ठीक आहे. इन म्हणजे इनपुट पॅरामीटर, जसं आपण काल सेम इनपुट देत होतो तसंच इनपुट पॅरामीटर द्यायचं एक, आणि आउट पॅरामीटर म्हणजे आउटपुट. तुमचं जे आउटपुट येणार आहे ते तुम्ही स्टोअर करताय कोणत्या तरी एका व्हेरिएबल मध्ये. ओके. सिंपल. सेम आपण क्वेश्चन घेऊ. एक EMP टोटल सॅलरी नावाची एक प्रोसिजर आपल्याला क्रिएट करायची आहे. त्यामध्ये इनपुट तुम्ही घेणार आहे एम्प्लॉय नंबर. ठीक आहे. आणि आउटपुट काय येणार? टोटल सॅलरी जे आउटपुट येणार आहे ते मला स्टोअर करून ठेवायचं एका व्हेरिएबल मध्ये. आतापर्यंत आपण जे पण प्रोसिजर क्रिएट केला त्यांना रन केल्यावर एक आउटपुट येत आहे. त्या आउटपुटला कुठे स्टोअर करतोय का आपण? नाही ना. तर आता सपोज मला 10,001 ची टोटल सॅलरी बघायची, तर मी 10,001 एम्प्लॉय नंबर इनपुट देणार आहे आणि त्याची जी टोटल सॅलरी आउटपुट मध्ये येणार आहे तिला पण मला कुठेतरी स्टोअर करायचंय. म्हणजे मला जर फ्युचर मध्ये काही कॅल्क्युलेशन करायचे असेल त्यामध्ये मी ते यूज करणार. ओके. त्यासाठी सिंपल सिंटॅक्स आहे, जसं इनपुट पॅरामीटर घेतोय सेम आउट पॅरामीटर करायचं आणि आउटपुट मध्ये तुम्हाला काय स्टोअर करायचंय? टोटल सॅलरी. सो P_ टोटल सॅलरी डेटा टाइप इन. आता P_ टोटल सॅलरी, राईट? आपण आता काय करतोय तर सिलेक्ट सम सॅलरी फाइंड करतोय. ही सम सॅलरीज म्हणजे टोटल सॅलरी आहे ना, आणि ह्या टोटल सॅलरीला तुम्हाला कुठं स्टोअर करायचंय? आउटपुट पॅरामीटर. कोणते आउटपुट पॅरामीटर? P टोटल सॅलरी. सो सिलेक्ट सम ऑफ सॅलरी इनटू P टोटल सॅलरी. समजले काय केलं इथं? हे जे तुमचं आउटपुट येणार आहे त्याला मी इनटू ह्या आउटपुट पॅरामीटर मध्ये स्टोअर करतोय, राईट? यामध्ये काय डाऊट? समजते? सेम. आता मी काय करतो, ह्या क्वेरीला रन करतोय. ओके. प्रोसिजर क्रिएट झाली आहे बघा.
आता प्रोसिजरला कॉल करायचं तर कॉल ईएमपी टोटल सॅलरी. पॅरामीटर किती आहे इथं? 2 पॅरामीटर आहे. ठीक आहे, इनपुट मी दिलंय, पण आता एक आउटपुट पॅरामीटर पण द्यावं लागेल ना. आउटपुट पॅरामीटर म्हणजे एक व्हेरिएबलचं नाव द्या ज्यामध्ये तुमची जी यामध्ये जे व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ना ती इथं स्टोअर होईल. जसं सपोज आता तुम्ही P_EMP नंबर याच्या जागेवर इनपुट काय दिलंय 11,000, तसंच P__ टोटल सॅलरी या जागेवर पण एक आउटपुट पॅरामीटर द्यायचं, त्यामध्ये म्हणजे 11,000 ची टोटल सॅलरी स्टोअर होईल. ओके, सो तुम्हाला इथे एक व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. त्यासाठी बघा, सेट @v_ टोटल सॅलरी करतोय. ओके का? सेट कीवर्डनी मी काय केलंय, एक व्हेरिएबल क्रिएट करतोय, सेट @v_ टोटल सॅलरी. आता व्हेरिएबल म्हणजे काय माहितीये कोणाला? येस, व्हॉट इज व्हेरिएबल? टेम्पररी स्टोरेज. सपोज तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये काही पण स्टोअर करून ठेवताय, त्या फोल्डरला काहीतरी नाव देताय ना आयडेंटिफाय करण्यासाठी. सेम ते नाव म्हणजे तुमचं व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे मेमरी लोकेशनचं एक नाव आहे, त्या लोकेशनवर तुम्ही काहीतरी स्टोअर करून ठेवता. ओके, आता व्हेरिएबल क्रिएट करतोय तर त्यामध्ये इनिशियली मी एक व्हॅल्यू असाइन करतोय 0. ठीक आहे, आणि ह्याच व्हेरिएबल मध्ये मी काय स्टोअर करतोय 11,000 ची सॅलरी. आणि लास्टला मला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू बघायची असेल तर सिलेक्ट @v टोटल सॅलरी. आता या तिन्ही क्वेरींपैकी मी कशालाच अजून रन नाही केलंय. ठीक आहे, फर्स्ट मी काय करतोय, व्हेरिएबल क्रिएट करायची क्वेरी रन करतोय. ओके, व्हेरिएबल क्रिएट झालाय. मला सांगा आता, मी जर सिलेक्ट @v टोटल सॅलरी ही क्वेरी रन केली तर ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असेल? इनिशियली 0 असेल ना. फक्त मी 0 ही क्वेरी रन केली, बघा 0 आली आहे. बट आता मी काय करतोय, फर्स्ट ही क्वेरी रन करतोय, देन ही सेकंड, आणि आता मला सांगा यामध्ये ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असेल? 11,000 ची टोटल सॅलरी स्टोअर झाली असेल. क्लिअर आहे? आता ही टोटल सॅलरी ह्या व्हेरिएबल मध्येच का स्टोअर झाली? कारण की इथं लक्ष द्या, तुम्ही फर्स्ट जो पॅरामीटर पास केलाय तो काय, इनपुट पॅरामीटर, आणि इनपुट पॅरामीटर नंतर कॉमा करून तुम्ही जो सेकंड पॅरामीटर देणार आहे तो कोणता आहे? टोटल P_ टोटल सॅलरी. त्यामध्ये आपण काय स्टोअर करतोय बघा, सम ऑफ सॅलरी त्याच्यात स्टोअर करतोय. म्हणून तुम्ही जेव्हा पण इथं एम्प्लॉय नंबर जो देणार आहे तो एम्प्लॉय नंबर इथं पासून टोटल सॅलरी फाइंड होईल त्या एम्प्लॉय नंबर साठी, आणि ती एम्प्लॉय टोटल सॅलरी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर. समजते? पण मोस्टली आपण स्टोअर प्रोसिजर इन आणि आउट पॅरामीटर यूज नाही करत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याकडे एक हा सिंटॅक्स समजलाय ना, सिंपल. फक्त आपण काय केलं, एक आउटपुट पॅरामीटर ऍड केलंय, आणि ते जे सपोज आपलं आउटपुट येणार आहे त्यामध्ये ते आउटपुट स्टोअर केले आउटपुट पॅरामीटर मध्ये. यासाठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे स्टोअर फंक्शनचा. ठीक आहे, आता सेम मी क्वेरी कॉपी करतोय वरची. ठीक आहे, प्रोसिजरचा सिंटॅक्स यामध्ये चेंज काय करतोय, क्रिएट प्रोसिजरच्या जागेवर मी फक्त क्रिएट फंक्शन करतोय. ओके, आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मध्ये बघा, C++, पायथॉन, जावा, सर्वांमध्ये तुम्ही फंक्शन बघता. फंक्शन नेहमी इनपुट घेणार, पण तुम्हाला तो एक व्हॅल्यू जी येते ना तो नेहमी रिटर्न करतो. ठीक आहे, फंक्शन ऑलवेज रिटर्न अ व्हॅल्यू. ठीक आहे, तुम्ही पायथॉन पण जेव्हा शिकताल त्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं जाईल फंक्शन काय करतंय, व्हॅल्यू रिटर्न करतंय. सो यामध्ये तुम्हाला जसं आपण प्रोसिजर मध्ये बघा, इथं 3 स्टेप राईट करावं लागलं. दरवेळेस एक तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल, त्या व्हेरिएबलला इथं पास करावं लागेल, आणि मग व्हेरिएबलची व्हॅल्यू बघावं लागेल. आता सपोज मला इथं 10,000 इनपुट द्यायचं आहे, तर परत एक व्हेरिएबल क्रिएट करा, त्यानंतर इनपुट पॅरामीटर द्या 10,001, तो व्हेरिएबल इथं परत पास करा, आणि मग त्याची व्हॅल्यू बघावं लागेल. त्यासाठी जेव्हा पण तुम्हाला जर आउटपुट स्टोअर करायचं असेल तर आपण यूज करतोय स्टोअर फंक्शन. ठीक आहे, आता स्टोअर फंक्शन आणि स्टोअर प्रोसिजर मध्ये डिफरन्स काय? स्टोअर फंक्शन हे फक्त इनपुट पॅरामीटर घेत, जसं इथं बघा प्रोसिजर काय करतंय, इन आणि आउट दोन्ही पॅरामीटर मेन्शन केले ना आपण. प्रोसिजर काय करतंय, इनपुट पॅरामीटर पण घेणार, आउटपुट पॅरामीटर पण घेणार, म्हणून आपल्याला इथं मेन्शन करावं लागतंय इन आणि आउट. पण फंक्शन काय, फंक्शन फक्त इनपुट पॅरामीटर घेत आहे. त्याचा अर्थ की जर तुम्ही पॅरेंथेसिस मध्ये इथे काही पण पॅरामीटर पास केली, हे सर्व पॅरामीटर तो इनपुट कन्सिडर करणार. सो तुम्हाला इथं मेन्शन करायची गरज नाही इन कोणता आहे, आउट कोणता. ठीक आहे, सो आपण फक्त इनपुट पॅरामीटर देणार आहे. क्लिअर आहे? इनपुट काय देतोय, एम्प्लॉय नंबर. तर हा एम्प्लॉय नंबर काय फाइंड करणार आपल्याला, टोटल सॅलरी.
ओके, आणि ती टोटल सॅलरी कुठं पास होणार, ह्या व्हेरिएबल मध्ये. पण व्हेरिएबल परत क्रिएट करावं लागेल ना, तर फंक्शन मध्ये आपण काय करतो, बिगिन आणि एंड ब्लॉक मध्येच व्हेरिएबल क्रिएट करतो. कारण की इथं प्रोसिजर मध्ये काय, जेवढ्या वेळेस तुम्ही इनपुट पॅरामीटर देणार दरवेळेस तुम्हाला एक व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे. फंक्शन मध्ये आपण काय करतो, डायरेक्ट बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये एकच व्हेरिएबल क्रिएट करा. आणि जेव्हा तुम्ही इथं फंक्शनला इनपुट देता, फक्त इनपुट द्यायची गरज आहे. कारण की इथं बघा आपण आउटपुट पॅरामीटर दिलंय काय, कारण फंक्शन फक्त इनपुट पॅरामीटर घेणार आणि तुम्हाला एक व्हॅल्यू रिटर्न करतो. आणि तो बाय डिफॉल्ट काय करतो, जे आउटपुट येते आपली व्हॅल्यू रिटर्न करतोय ना, तो स्टोअर करून पाठवतो आपल्याला. ओके, पण इथं प्रोसिजर मध्ये काय करतोय आपण, मॅन्युअली स्टोअर करतोय व्हेरिएबल मध्ये. इथं मी काय करणार बघा, आता बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. इथं डिक्लेअर नाही करतो, डिक्लेअर @ किंवा डिक्लेअर व्ही अंडरस्कोर टोटल सॅलरी. ओके, डेटा टाइप आहे इन सेमीकोलन. ठीक आहे, आता आपण इथं फंक्शन क्रिएट करतोय. फंक्शनचं नाव आहे ईएम, सपोज इथं FEMP टोटल सॅलरी. इनपुट पॅरामीटर घेतला. हे फंक्शनचं आउटपुट काय येणार आहे, व्हॅल्यू रिटर्न काय करणार आहे हे फंक्शन, टोटल सॅलरी. रिटर्न्स जी टोटल सॅलरी येणार आहे त्याचा डेटा टाइप काय असेल, सो रिटर्न इंटीजर करणार आहे तो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हे रिटर्न इंटीजर का केलंय, कारण की जे आउटपुट येणार आहे ते इंटीजर मध्ये येणार आहे ना, सो रिटर्न इंटीजर केलंय. त्यानंतर एक व्हेरिएबल क्रिएट केलाय व्ही टोटल सॅलरी, तो व्हेरिएबल मी इथं पास करतो व्ही टोटल. आता व्ही टोटल सॅल मध्ये काय स्टोअर होणार आहे, तुमची टोटल सॅलरी जो तुम्ही इनपुट देणार आहे. आणि मला आउटपुट हेच पाहिजे ना, व्ही टोटल सॅलरी. सो लास्टला फक्त त्याला रिटर्न कर, रिटर्न व्ही टोटल. क्लिअर आहे. आता यामध्ये बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये बघा आपण 3 क्वेरीज राईट केल्या, 1, 2 आणि 3. तिन्ही क्वेरी रन होतील का फक्त फर्स्ट क्वेरी रन होईल, तिन्ही पण होतील ना. आपण डिलिमिटर यूज केलाय बघा, जोपर्यंत त्याला डिलिमिटर $, एंड होत नाही तोपर्यंत तो काय करत, पूर्ण क्वेरीला एकच क्वेरी कन्सिडर करत आणि सर्व क्वेरी तो 1 बाय 1 रन करत. ठीक आहे, तर यामध्ये फंक्शनचा सिंटॅक्स समजलाय तुम्हाला, काय केलंय, फंक्शन नेहमी तुम्हाला एक व्हॅल्यू रिटर्न करतो, म्हणून तर रिटर्नचं काय डेटा टाइप द्यायचा आहे. त्यानंतर लास्टला फक्त तुम्ही जो व्हेरिएबल क्रिएट केलाय तो रिटर्न करायचा. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि आणखी एक चेंज आहे, बिगिनच्या आणि क्रिएटच्या मध्ये एक कीवर्ड यूज होतो, डिटर्मिनिस्टिक. ओके, किंवा तुम्ही नो एसक्यूएल हा कीवर्ड पण यूज करू शकता. आता याचा यूज काय बघा, एक फंक्शन आहे, या फंक्शनला जर सपोज मी 10,001 हा एम्प्लॉय नंबर इनपुट देतोय, तो मला त्याची टोटल सॅलरी देणार आहे. ठीक आहे, मी परत 10,001 दिला तर आउटपुट चेंज होणार आहे का, नाही होणार ना. म्हणजे याचा मिनिंग काय, हे फंक्शनला सपोज मी जर सेम इनपुट देत राहिलो तर आउटपुट सेमच यायला पाहिजे ना. त्यामुळे आपण डिटर्मिनिस्टिक कीवर्ड यूज करतो. ठीक आहे, जर आता मी याला रन करतोय क्वेरीला, बघा एक फंक्शन क्रिएट झालं. फंक्शन सेक्शन मध्ये जायचंय, FEMP टोटल सॅलरी. ओके, आता रन कसं करणार याला, याला आपण करणार डायरेक्ट सिलेक्ट. ठीक आहे, जसं प्रोसिजरला आपण कॉल करतोय ना, तसं फंक्शनला काय करणार, सिलेक्ट FEMP टोटल सॅलरी, ओपन क्लोज पॅरेंथेसिस. यामध्ये काय पास करणार, इनपुट पॅरामीटर कोणता आहे, एम्प्लॉय नंबर आहे. सो यामध्ये एक एम्प्लॉय नंबर सपोज 10,000. राईट, कॉलमचं नाव बघा काय आहे ते चेंज करू शकतोय, कसं करणार, ऍज टोटल सॅलरी. क्लिअर आहे, कसं केलंय, समजतंय सर्वांना. डिफरन्स काय काय प्रोसिजर आणि फंक्शन मध्ये, एक तर सिंटॅक्स डिफरंट आहे, राईट. सेकंड काय, फंक्शन फक्त इनपुट पॅरामीटर येत आहे, प्रोसिजर इन अँड आउट पॅरामीटर. प्रोसिजरला रन करायचं असेल तर आपण कॉल करतोय, फंक्शन साठी सिलेक्ट यूज करतोय. ओके, त्यानंतर फंक्शनला आपण डायरेक्ट सिलेक्ट मध्ये राईट करतोय बघा. म्हणजे जर याला सिलेक्ट मध्ये राईट करतोय आपण, सिलेक्ट स्टेटमेंट जे बघितलंय डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याचे, त्यामध्ये पण आपण फंक्शनला घेऊ शकतो ना. म्हणजे पण प्रोसिजरला आपण सिलेक्ट मध्ये राईट करतो का, नाही. आता जर सपोज माझं क्वेश्चन काय, मला 10,010 ची टोटल सॅलरी फाइंड करायची, त्यासाठी आपण काय क्वेरी राईट करणार, सिंपल. फंक्शन नाही सांगत मी, फंक्शन नका सांगू मला, सिंपल. सपोज मला आउटपुट मध्ये काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर, त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉय नंबर 10,001 च पाहिजे हे रेकॉर्ड. ठीक आहे,
कसं करणार? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, लास्ट नेम, sum of salary as total salary from employees E, join salaries S on E dot EMP number is equal to clear आहे? where ची कंडिशन आहे ना, where E dot EMP number is equal to 10,000. ओके, क्लिअर आहे? सो आता इथे कॉलम कोणत्या टेबल मध्ये येतं ते मेन्शन करा. हे आउटपुट पाहिजे. आता सेम क्वेरीला बघा मी काय करतोय, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे, त्यानंतर लास्ट नेम पाहिजे फ्रॉम एम्प्लॉईज टेबल आहे, राईट? ओके, सॅलरी टेबल यूज केलाय का मी ते? सम ऑफ सॅलरीच्या ऐवजी मी काय करतोय, सिलेक्ट FEMP टोटल सॅलरी, ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये 10,001 नंबर पास करतो, राईट? बघा आउटपुट मध्ये कॉलम किती येणार आहे, 1 2 3, आणि हा पूर्ण एक कॉलम येणार आहे. पॅरेंथेसिस मध्ये परत सिलेक्शन स्टेटमेंट स्टार्ट झालंय. सबक्वेरी राईट केली आहे इथं. त्या सबक्वेरी मध्ये ह्या इथे मी काय करतोय बघा, आधी फ्रॉम रन होणार, एम्प्लॉईज टेबल ओपन होईल बॅकएंडला, फिल्टर लागेल एम्प्लॉय टेबलवर 10,001 चा रेकॉर्ड इन एक, आणि मग काय करतो, सिलेक्ट करतोय 10,001 च्या रेकॉर्ड मध्ये 6 कॉलम येतं, 3च कॉलम घेणार, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम. आणि जसं तो लास्ट नेम नंतर इकडे जातोय तर तो काय बघतोय, इथं आपण फंक्शन कॉल करतोय, आणि फंक्शन कॉल करून हे फंक्शन एक्झिक्यूट होईल. हे फंक्शन काय जी व्हॅल्यू रिटर्न करेल ती इथं आउटपुट मध्ये दिसेल. यालाच मी नाव काय देतो या कॉलमला, ऍज टोटल सॅलरी. सेम आउटपुट येते, राईट? आता दरवेळेस जॉईन करायची गरज आहे का? मला जर टोटल सॅलरी फाइंड करायची असेल तर, राईट? ग्रुप बाय करायची गरज आहे नाही, फक्त मी काय करेल, त्या फंक्शनला कॉल करतोय सिलेक्ट मध्ये, कळत आहे? तर आता फंक्शन कधी यूज करणार आणि प्रोसिजर कधी यूज करणार? बघा, जर तुमच्याकडे मल्टिपल इनपुट आहे किंवा सिंगल इनपुट पॅरामीटर आहे, पण तुम्हाला एक आउटपुट एकच व्हॅल्यू येणार आहे ना, सिंगल व्हॅल्यू, तेव्हा फंक्शन यूज करायचं, राईट? प्रोसिजर मध्ये आपण बघितलंय बघा, प्रोसिजर मध्ये पण तुम्ही सिंगल आउटपुट येणार असेल तर स्टोअर करायचंय, पण त्यासाठी काय, तुम्हाला दरवेळेस एक व्हेरिएबल क्रिएट करा, ते व्हेरिएबल पास करा, मग त्याची व्हॅल्यू बघायची. सो प्रोसिजर मध्ये काय करायचं, शक्यतो आउटपुट पॅरामीटर आपण यूज नाही करत, ठीक आहे? त्यासाठी जर प्रोसिजर कधी यूज करणार आहे, तुमच्याकडे इनपुट पॅरामीटर आहे पण तुम्हाला आउटपुट मल्टिपल व्हॅल्यू येणार आहे ना, तेव्हा आपण प्रोसिजर यूज करतोय. जसं इथं बघा, आपण काय करत होतो, सपोज इनपुट पॅरामीटर कुठे आहे, ओके, इथे जी स्टार्टिंगला प्रोसिजर क्रिएट केली होती, यामध्ये काय आहे, प्रत्येक एम्प्लॉईची आपण टोटल सॅलरी फाइंड करतो. म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड येत आहे ना आउटपुट मध्ये, जेव्हा मल्टिपल रेकॉर्ड येत असेल तेव्हा आपण काय करणार आहे, प्रोसिजर. फंक्शन कधी करणार आहे, जेव्हा तुम्हाला आउटपुट एक सिंगल व्हॅल्यू येत आहे आणि ते तुम्हाला स्टोअर करायचं आहे, राईट? तेव्हा आपण काय करतोय, फंक्शन यूज करतोय. समजतंय सर्वांना? सिंटॅक्स मध्ये कसा डिफरन्स आहे. त्यानंतर प्रोसिजर मध्ये इन आणि आउट दोन्ही पॅरामीटर असतात, फंक्शन मध्ये फक्त इनपुट पॅरामीटर येते. प्रोसिजरला कसं रन करतोय, कॉल करतोय, राईट? याला फंक्शनला कसं करतोय, सिलेक्ट. ओके, यामध्ये काही डाऊट कोणाला?